गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार आपण करतोच। त्यापैकी पटकन होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ तो म्हणजे रव्याचा शिरा। साधी आणि सोपी पटकन असा प्रसादासाठी बनणारा हा पदार्थ आहे आणि त्याचबरोबर मस्त चविष्ट होण्यासाठी कोणत्या ट्रिक फॉलो करावं लागतील ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या इथे मी घेतलेला आहे कपभर इतकं रवा। तर रवा घेते वेळेस अगदी बारीक घ्यायचं नाही, थोडंसं जाडसर घ्यायचं म्हणजे दाणेदार होतो। आणि त्याचबरोबर जेवढं मी रवा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच कपने पाऊण कप इतकं इथे मी घेतलेलं आहे तूप। तर पहिल्यांदा आपल्याला हे तूप कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर थोडंसं तूप यामधलं शिल्लक ठेवलेलं आहे। शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला सुकामेवा परतून घ्यायचा आहे। तर आता तूप छान गरम झाल्यानंतर घेतलेला रवा आपल्याला यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। तर शिऱ्याला जेव्हा आपण रवा भाजून घेतो त्यावेळेस घाई गडबड करायची नाही, अगदी निवांतपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हे शिरा खातो त्यावेळेस मस्त चव लागते। मोठ्या गॅसवर भाजताल तर पटकन भाजले जाते पण चव छान येत नाही, त्यासाठी मध्यम गॅसवर आपल्याला हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे। आणि दुसरी एक टिप म्हणजे शिऱ्यासाठी आपण जेव्हा रवा भाजून घेतो त्यावेळेस रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं, पांढरा कलर कधीच ठेवायचा नाही। बऱ्याच जणींचा शिरा हे जे पांढरा कलरच असतो, तर अगदी गव्हाळ रंगावर हे रवा भाजायचा म्हणजे चव खूप छान येते, छान व्यवस्थित भाजल्या जाते, प्रत्येक दाणा ते फुलल्या जाते आणि खाते वेळेस मस्त चव लागते। यासाठी रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे रवा परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण प्रसादासाठी करत आहोत त्यासाठी दुधाचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला नुसतं पाणी टाकायचं असेल तर तसंही चालतो किंवा नुसतं दूध टाकायचं असलं तर तसंही चालतो, पण इथे मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। 1 कप दूध 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे जे दूध पाण्याचं मिश्रण आहे ते गरम करायला ठेवायचं आहे। तर या ठिकाणी आपला रवा सुद्धा छान असं भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला सगळं तूप जे आहे पूर्ण रव्यामध्ये मिक्स झालेलं होतं, जसजसं भाजत आलं तसतसं हे तूप वेगळं होत आहे, म्हणजेच आपला जे रवा आहे छान भाजला गेलेला आहे आणि याचा मस्त सुगंध घरभर पसरत आहे। यावरून आपण समजायचं की आपला जे शिऱ्यासाठी जे रवा आहे छान असं भाजला गेलेला आहे। आता दुसऱ्या गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं, ते सुद्धा छान गरम झालेलं आहे। आता आपण गरम गरम दूध या रव्यामध्ये ओतल्यामुळे रवा छान फुलून येतो, म्हणजे दूध सुद्धा गरम आहे, रवा सुद्धा छान असं भाजल्या गेलेला आहे। त्यावेळेस अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही गॅस बंद केलं तरीही चालेल, एकदाच दूध ओतायचं नाही, तर एकदाच दूध ओतल्यास व्यवस्थित रवा फुलत नाही। सुरुवातीला या पद्धतीने थोडं थोडं दूध ओतून घ्यायचं, सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं। आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे, त्यासाठी सगळं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सगळं दूध जे आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। आता मिक्स करते वेळेस परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे। जर तुम्ही पहिल्यांदा शिरा करत असाल तर अगदी सावधगिरीने आपल्याला यामध्ये दूध टाकायचं हे लक्षात ठेवा। तर या ठिकाणी दूध यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसजसं मिक्स होतो तसतसं हे जे रवा आहे छान फुलला जातो। तुम्ही बघू शकता, सुरुवातीला जेवढा रवा होता दूध टाकल्यामुळं रवा छान फुलल्या गेलेला आहे आणि दुप्पट हे शिरा दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आता पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे साखर। तर साखर सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर वाफवते वेळेस गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि मधात 1 ते 2 वेळेस आपल्याला झाकण काढून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर शिरा जे आहे व्यवस्थित वाफून न घेतल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा चिकट लागतो आणि त्याचबरोबर चव छान येत नाही, त्यासाठी इथे व्यवस्थित असं शिरा वाफवणं गरजेचं आहे। आता कढई दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेला आहे। आता यासाठी तुपाचा तडका तयार करून घेऊया। शिल्लक राहिलेल्या तुपापैकी मी सगळं तूप टाकून घेतलं आहे, फक्त 1 चमचा तूप शिल्लक ठेवलेला आहे। तडका पॅनमध्ये तूप गरम झाल्यानंतर आवडीप्रमाणे काजू, बदाम आणि त्याचबरोबर किशमिश टाकून घ्यायचं आहे।
हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदीच रंग चेंज करायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा। आता तुपामध्ये थोडंसं हे परतून घेतल्यानंतर आता आपल्याला हे गरमागरम सुक्या मेव्याचा तडका शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला सगळं मिक्स करून थोडंसं मध्यभागी जागा करायचं आहे आणि हे जे सुक्या मेव्याचा तडका आहे मधोमध टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित यावर कव्हर करून घ्यायचा आहे, म्हणजे तुपाचा फ्लेवर सुक्या मेव्याचा फ्लेवर मस्त शिऱ्यामध्ये उतरतो। आता झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे। आता एक वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत तरी देखील दाणेदार असा आपला शिरा तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर सुद्धा एवढाच मऊ राहणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये सर्व करतो त्यावेळेस वरतून एक चमचाभर तूप टाकायचं, म्हणजे मस्त दिसायला छान दिसतो आणि त्याचबरोबर चवीलाही भन्नाट लागतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार।